कारण बोललो आम्हाला बिग बॉस मध्ये घ्या, मराठी बिग बॉस मध्ये तर नाही घेत. काय एवढं मस्त ठुमका मार नाटले खचले अचल कसले. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? वेदांत बोलतो. काय खायचं वेदांत तुला? अंडा आणायचे घरी आणि मला पाव आणायचे घरी. मग चला जायचं अंडा पाव आणायला. माहिती तुम्हाला आज दोघाला सुट्टी कुल्ला. पप्पाला जिमला सुट्टी, मला कुल्ला सुट्टी. गुड बॉय, गुड बॉय. मग चला जायचं अंडा पाव आणायला. चलो ऐसे ही जाने का बेटा टी शर्ट पे? नाही पप्पा, आपण लालचोनी जाऊ. स्कॉर्पिओने का? सगळे लोक असणार. का असणार सगळे लोक? असणार. जाय ना बेटा. हे पण सेम टू सेम कपडे घातलेत आपण. चड्डी पण सेम टू सेम आहे, टी शर्ट सँडो पण सेम टू सेम आहे. मग जायचं. पहिले कपडे चेंज कराय. अरे हे राहू दे ना बेटा, कपडे चांगलेच आहे. वेदांत रात्री जेव्हा झोपतो ना, झोपायच्या अगोदर पहिला माझे कपडे बघतो वेदांत की मी काय घातलंय. आता मी सँडो घातले म्हणून वेदांतनी ती सँडो घातली आणि चड्डी घातली. मी वेगळी सँडो घालतो तर वेदांतला पण तशी सेम वेगळी सँडो पाहिजे, है ना बेटा? हा, तर चला आता आपण जायचं अंडी आणायला. चला आम्ही जातोय आता पाव आणि अंडी आणायला. वेदांत पण माझ्या बरोबर आलाय. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बाबा, आता पाऊस आलेला मग इथे पाणी भरलंय बघा. अरे वा वा वा. मग काय? आणि काय नाही. आणि गेटच्या बाहेर पण पाण्याचे हे साफ आहे. म्हणजे आपण ट्रेनमध्ये जात ना फेरपट्टीमध्ये पण पाण्याचे रंडव. ओके. वेदांचा विषय कुठल्या कुठे जातो. पाणी इथून ते डायरेक्ट ट्रेन पर्यंत गेलाय. म्हणून आता आम्ही चाललो आहेत बाईकने. वेदांत, मी आणि प्रतिभा येते. तर प्रतिभा आलेली आहे. हे काय आणायचं प्रतिभा? अंडी, पाव आणि दूध आणि चिकन है ना. तू एकटी नाही जाऊ शकत. जाऊ शकते पण आता कसं जरा लेट झाले. काय प्रतिभा, तुला लेट झालं तर काय, पण तुझे कारणे असतात. चल जाऊ. चल आता जाऊ दे. आता मला हुज्जत सकाळी हुज्जत मला बोललं ना रागाने तरी मला तिथे त्या वस्तू घेऊन जाईल. हा चल आता तुम्हाला चढवू नको चण्याच्या झाडावर चढू नको. चल आता. तुमचं ऐकते ना मी सगळं. हा ते तर आहे. हे वेदांचा मित्र बघ. अरे बापरे, कुठे चाललं? चला बेटा, सरळ बस सरळ बस. चल. जयला बघितलं ना वेदांत जाम खुश होतो, कारण त्याचा एकच मित्र आहे जय. आम्ही आलो इथे पाव घ्यायला. काय प्रतिभा? आणि वेदांत तिथे बसलाय बघा. चावी माझ्याकडे आहे. नाहीतर वेदांतने कधीच गाडी चालू करून दूर नेली आहे. चला बेटा जायचं घरी. मग मग आता पाव घेतले ना बेटा, अंडा पाव. ओके. फायनली वेदांतला मेदूवडा घेतलेला आम्ही. घेतला ना बेटा मेदूवडा? ओके, खुश, गुड बॉय. अंडी पण घेतली प्रतिभा. हा, तू कधी घेणार आहे सगळ्या गोष्टी एकटी? वा वा. प्रत्येक ठिकाणी गाडी उभी केली. पाववाल्याकडे, मेदूवडावाल्याकडे, परत अंडीवाल्याकडे. आणि आता बोललो घरी जाईल तर प्रतिभा बोलतो अहो दूध पण घ्यायचं आहे. म्हणलं अरे ते तरी घेऊन ठेवा यार तुम्ही. काय बोलतो बेटा? सगळीकडे गाडी उभी करायची आपण. मग तुला काय पाहिजे? याला छोटी छोटी चॉकलेट पाहिजे, त्यासाठी गाडी उभी करायची परत, है ना बेटा? चला आता घरी जाऊ आणि कायदेशीर नाश्ता करू, आंघोळी करू ना का. मित्रांनो विषय काय झाला सांगतो. मी, सुजल आणि माझा मित्र आम्ही असंच फिरत होतो, कारण की आमचं काम होतं विरार वेस्टमध्ये सिद्धिविनायक मंदिरच्या इथे. खूप मोठा सेटअप होता. मराठी सिरियलची शूटिंग चालू होती आणि इथे सिरियलची शूटिंग करता करता हे सगळे जे कॅरेक्टर आहेत, म्हणजे सगळे जे ॲक्टर आहेत, ते सगळे माझ्याकडे आले. कारण की मी तिथे गाडी थांबवली होती आणि बोललो चला बघू इथे काय चालू आहे, कारण की खूप मोठे मोठे कॅमेरे लावले होते, मोठा सेटअप होता, म्हणून मी तिथे थांबलो होतो. पण इथे शूटिंग सोडून हे माझ्याबरोबर सेल्फी काढायला आले. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं की आमची फॅमिली मेंबर आम्हाला ओळखते बाहेर गेल्यावरती आणि आमच्याबरोबर फोटो पण काढते. खूप प्रेम देतात हे मेंबर्स आपल्याला. आणि इथे फोटो काढता काढता असा सीन झाला की जेवढे पण सगळे कॅरेक्टर होते, ॲक्टर होते, ते एक एक करून
म्हणजे थोड्या थोड्या वेळाने येत होते. जसं मी जायला निघालो तसं ते येत होते, जायला निघालो तसं ते येत होते, काय ना काय गोष्टीवर. आणि इथे आम्हाला वेगवेगळे ॲक्टर्स दिसत होते. हां, आता तर ओळखायला येत नाही, पण ह्यांना जेव्हा आपण सिरियलमध्ये बघतो तेव्हाच आपण ह्यांना ओळखू शकतो, असे ॲक्टर इथे होते. कारण की आता मोबाईल आहे आपल्या हातामध्ये, त्याच्यामुळे आपण फक्त मोबाईलच बघतो, सिरियल थोडा कमी बघतो. पण जे ओळखणारे ओळखून जातील. खूप छान वाटलं मला. आणि ह्या मॅडम ज्या आहेत ते रागाने बघत होत्या का नाही माहीत नाही, पण ठीक आहे, खूप छान होत्या मॅडम पण. मस्त, आम्ही बघतो तुमचे रील्स. धन्यवाद धन्यवाद. इथे कुठे तुम्ही? शूटला आर्टिस्ट आहे. हो का? कुठे राहता? इथेच राहता तुम्ही? इथे बाजूलाच राहतो आम्ही. अच्छा, माझी मुलगा सांगत होता ते दादा इथेच राहतात विरार. हो, तुम्ही कुठे राहता मग? माडामध्ये राहतात ना. माडामध्ये राहतो तुम्ही? हो, तुमचे शूट आहेत ना माडाचे? हो हो, चांगलं आहे चांगलं आहे. सरांनी केलं का? हो का? सरांना बोललो आम्हाला बिग बॉस मध्ये घ्या, मराठी बिग बॉस मध्ये तर नाही घेत. काय बोलतो? एवढं त्यांना बोललो तुम्ही स्टार बोलले ना, की लोक इकडे आले शूटिंग तिला सीन थांबला, आम्हाला फुटेज भेटत नाही. फुटेज पहिले भेटलं. हो ना. आईनं सांगा, हो, हो. आई मस्त करतात, वहिनी पण छान करतात. नक्की नक्की. थँक्यू थँक्यू. हां, घेतो पण तो गाडी साईडला घे, मला गाडी धुवून बिवून ठेवलं पाहिजे. हां, पुढे येऊ का मागे येऊ? ह्या फील्ड मध्ये ते कसं आहे तुमच्या पुढे घेतो. जाऊ दे ना काय. दिसायला गाडी आमची दिसेल ना बाई. हां, काल नव्हते ना ठीक आहे ठीक आहे. सहकार्य केलं पाहिजे आपल्या विरारमध्ये भाई. आपण सहकार्य नाही करणार तर कोण करणार? पॉइंट बोल. कॅमेरा तर बघ. हा वरती कशासाठी क्रेन लावले डायरेक्ट. लावले बघ संजय कामा. आपल्याला एवढी आपले फॅन फॉलोइंग फॅन आहे. फॉलोइंग मजबूत होते. पिक्चरची शूटिंग चालू आहे. हा, आणि शूटिंग चालू Serial? असताना म्हणजे सिरियलची शूटिंग चालू आहे. शूटिंग चालू असताना मी थोडीशी गाडी मध्येच तिथे थांबवली. ते जेवढे पण तिथे आर्टिस्ट होते हो, ते सगळे आपले फॅन्स होते. बरोबर. आणि मग त्यांनी सगळं आपल्यावर सेल्फी वगैरे काढली. तर त्यांचं शूट थोड्या वेळासाठी थांबला. थांबलं. आणि नंतर मग ते आले आणि बोलले की भाऊ तुझी गाडी थोडी पुढे घे. तर मी बोललो राहू दे ना, गाडी कायदेशीर चकाचक धुतले. म्हणजे मी कॉमेडी वे मध्ये बोललो, असं काय रुडली नाही बोललो. बरोबर. तर त्यांनी पण सहकार्य केलं. अरे भाऊ, हास्य मजाक मध्ये त्यांनी पण घेतलं. मला भाऊ राहू दे ना, गाडी धुवून आणले, गाडी कडक मध्ये दिसेल ना. सांग नाही भाऊ, कालच्या शूट मध्ये नव्हती. बरोबर. आणि याच्यामध्ये दिसणार तर शॉर्ट होणार. म्हणजे ठीक आहे, आपलं पण हे आपणच समजू शकते ना. आपल्या विरारमध्ये आहेत ना ते भाई. तर आपण बाहेरून आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत नाही करणार तर कोण करणार? बाहेरून म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आहेत बोल, पण त्यांचं एक काम चालू आहे तिथे. तर आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. तिथे काम चालू आहे. बरोबर. ते धटिंग करून मतलब नाही, फालतू मध्ये आपण मीपणा दाखवून मतलब नाही. खूप छान वाटलं. मस्त शूटिंग चालू आहे. आपले मराठी सिरियल आहे झी मराठीवरती. आणि आर्टिस्ट लोक पण होते, मोठे मोठे कलाकार पण होते. छान वाटलं खूप. प्रतिभा इथे आली होती नेल आर्ट्स करण्यासाठी. आणि मॅडमला मी जेव्हा बघितलं, प्रतिभाने बघितलं, तर मॅडमची जी स्टाईल आहे, मॅडमच्या अंगावरती टॅटूज वगैरे आहे. तर आम्हाला असं वाटलं की मॅडम किती शायनिंग मारतात यार. मॅडमची ड्रेसिंग बघा, मॅडमचे हेअर, मॅडमचे जे कानामध्ये घातलंय ते. आपल्याला सवय नाही सगळ्या गोष्टीची बघायची. तर जेव्हा प्रतिभाचा व्हिडिओ शूट करत होतो आम्ही त्या दिवशी, तेव्हा मॅडम बोलत होते आता मी साडी घालणार आहे, माझा फोटो काढ. काष्टी ना मॅडम, तर काष्टी साडी, नऊवारी साडी घालणार होती. आम्ही इग्नोर केलं की काय आता मॅडमला, म्हणजे खूप टाईम झाला होता, लाईट पण गेली होती बरोबर ना मॅडम. पण मॅडमनी जेव्हा ते नऊवारी साडी घालून जो डान्स केला मॅडमने, आणि तो डान्स मला आज पाठवला 5-6 दिवसानंतर बरोबर. प्रतिभाचा व्हिडिओ मी आजच पोस्ट केला. आणि मॅडमने मला व्हॉट्सअपवर जो डान्स दाखवला ना भाई, एक नंबर डान्स. मी घरून इकडे आलो आणि मॅडमला सलाम ठोका. आता मॅडमला मी सल्यूट ठोकते पाहिजे, एक सल्यूट ठोकते. हा, कारण की मॅडमनी जो डान्स केलाय ना भाई, मी 2-3 वेळा तो डान्स बघितला. मी यार मला वाटलं नव्हतं मॅडम एवढा चांगला डान्स करते. बघा, जे खरं आहे ते खरं आहे. जर मला वाटलं असतं ह्या काय तर मी आलोच नसतो. पहिली गोष्ट आलो नसतो मॅडम, खरं सांगतो.
मी आलो नसतो पहिली गोष्ट. मॅडमचं जो पार्लर आहे इथे RK पार्लर आहे आपलं विष्णू बँकवेटच्या ऑपोजिटला विरार वेस्टमध्ये एक्सपर्ट स्कूलच्या आजूबाजूला. तर खूप छान एकदम मॅडमनी प्रतिभाचे नेल पण आर्ट केलेत आणि जो डान्स केला मी आता पण मॅडमची स्तुती करतच राहणार कारण मॅडम डान्सच तसा केलाय. मस्त तो ठुमका मारणार टिल्ले खचले कसले एक नंबर मॅडम. खरंच परत एकदा सॅल्यूट देतो, हलका फुलका सॅल्यूट मॅडम. सॅल्यूट तुम्हाला, सॅल्यूट, थँक्यू. खूप छान असा मॅडमने जो डान्स केला. रिस्पेक्ट पहिला पण होती, आता डबल झाली. म्हणजे एक कला आहे मॅडमच्या अंगामध्ये डान्सची. या सगळ्या गोष्टी करून ज्या डान्समध्ये मॅडमनी जो टॅलेंट दाखवला त्यासाठी मॅडमला मानलं पाहिजे. तर चला, मॅडमची खूप स्तुती झाली. मॅडमला असं वाटेल मी चढवते त्यांना झाडं, पण चढवत नाही. तुम्ही पण डान्स बघितला असेल तर तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की डान्स एकदम सिम्पल आणि स्वीट केलं आहे. आता मी जातो घरी जेवायला, माझे 8 वाजलेत रात्रीचे. तर चला मॅडम, येऊ का? चला, नमस्कार. थँक्यू. चल, सुजल बोलतो अजून एक फोन पाहिजे आपल्याला. हो पाहिजे, कारण की व्हिडिओ बनवायला खूप प्रॉब्लेम होतो. संजय मामा कधी बिझी असतो, मग तो त्याचा फोन घेऊन जातो, मग आम्हाला शूट करायला फोन नसतो, म्हणजे काय एडिट वगैरे करण्यासाठी. मग आता बघू, संजय मामाला घेऊन तर आलोय. सर्व ॲपल इंटेलिजन्स कुठला फोन घ्यायचा बोल लवकर. 16 बघ ना. आपला कुठला आहे? आपला 15+ आहे. ज्या स्पीडने आलो होतो आयफोन घ्यायला त्या स्पीडने रिटर्न चाललो आहे, कारण की मला असं वाटलं खूप टाइम झाला तर आयफोन थोडं स्वस्त झाले असते. कसला स्वस्त रेट आहे तेवढेच आहे. नाही तर आत्ता खडे घ्यायला आलो होतो, कारण सुजल बोलतो की आयफोन घ्यायचा आपल्याला. चला आपण दुसरीकडे बघूया. आता आलोय विजय सेल्समध्ये. विजय सेल्समध्ये आलो. विजय सेल्स बघू आता इथे कितीपर्यंत मिळते. इथे बघू आता आमचा बजेट हलतोय की स्टेबल राहतोय.